नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आली आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन घोषणा करण्यात आली आहे. आज सर्वात महत्त्वाचा मोठा आणखीन निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना आता पैसेच मिळणार नाही आहे. मग त्यामध्ये तुमचंसुद्धा नाव असू शकतं. अतिशय महत्त्वाची ही माहिती आली आहे. भरपूर महिलांच्या ठिकाणी पैसे बंद करण्यात आले आहे. त्यानंतर जून महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे. जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार, खूप दिवसांपासून महिला विचारत होते. फायनली महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. आनंदाची बातमी आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून आवर्जून सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती करतो की पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करून द्या. फ्रीमध्ये सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत राहतो. तर अतिशय दमदार अपडेट आलेले आहे. सर्वात महत्त्वाचा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. तर अतिशय महत्त्वाची दमदार मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण माहिती पुराव्यासहित आपण या ठिकाणी बघणार आहोत. पटापट या व्हिडिओला तुमच्या ज्या काही शेजारी पाजारी बहिणी असतील, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही महिला असतील की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व बहिणींपर्यंत, अशा सर्व महिलांपर्यंत व्हिडिओला शेअर नक्की करून द्या, जेणेकरून त्यांना ही अपडेट कळेल की लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे. यामुळे भरपूर अशा महिला आहे की ज्यांचे जे पैसे बंद होणार आहेत त्यांचे पैसे या ठिकाणी वाचू शकतात. अतिशय दमदार अपडेट आले आहे. भरपूर महिलांचे पैसे बंद होणार आहे. आता कोणकोणत्या महिला त्यांचे पैसे कसे बंद होतील संपूर्ण माहिती समजून सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणीचं ठिकाणी टेन्शन वाढणार आहे. आता टेन्शन कसं वाढणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, या महिलांना कधीच मिळणार नाही लाभ. तुमचंही नाव ह्या यादीमध्ये असू शकतं. म्हणजेच काय, तर समजून घ्या, भरपूर अशा महिला आहे की ज्यांना आता कधीच लाभ मिळणार नाही. अशा भरपूर महिला आहे की त्यांना ह्या योजनेमधून बाद केलं गेलं आहे, त्यांना अपात्र केलं गेलं आहे. त्यामुळे अशा भरपूर महिला आहे की त्या महिलांना आता कधीच लाभ मिळणार नाही आहे. म्हणजेच ह्या पुढचा जो हप्ता असेल, जूनचा हप्ता असेल, नंतर जुलैचा हप्ता असेल किंवा पुढचे जे काही हप्ते असतील ते हप्ते त्या महिलांना कधीच मिळणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की त्या महिलांचा जे काही अर्ज त्यांनी केला होता ते आता या ठिकाणी बाद झालेले आहे. ते बाद होण्याचं कारण काय तेही सांगतो. आता यामुळे भरपूर अशा महिला आहे की त्यांच्या ठिकाणी अर्ज बाद झाले. यामध्ये तुमचंही नाव आहे का हे आपल्याला बघायचं आहे. कारण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सर माझंही नाव आहे का, सर माझंही या ठिकाणी अर्ज बाद झाला आहे का. आता हे तुम्हाला कशावरून कळणार, तर तुम्हाला ठिकाणी मे महिन्याचा हप्ता आला की नाही हे अगोदर लिहून पाठवा. जर का तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला नसेल तर लिहून पाठवा, सर मला मे महिन्याचा हप्ता आला नाही आहे. आणि जर का तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला असेल तर लिहून पाठवा, सर मला मे महिन्याचा हप्ता आला आहे. ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता आला असेल त्यांना जूनचा सुद्धा हप्ता मिळेल. ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांना ठिकाणी पुढचा हप्ता मिळणार की नाही मिळणार याची माहिती मी सांगणार आहे. तर पटापट सर्व माता भगिनी लिहून पाठवा की तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले की नाही किंवा मे महिन्याचा हप्ता आले की नाही. मे महिन्याचे 1500 आले असेल तर लिहून पाठवा, सर मला 1500 रुपये आले. मे महिन्याचे तुम्हाला ठिकाणी 3000 आले असेल तर लिहून पाठवा, सर मला ठिकाणी 3000 रुपये आले आहे. ज्यांना आले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसेच आले नाही आहे. ठीक आहे. तर बघा काय झालेलं आहे, लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवनवीन अपडेट या ठिकाणी समोर येत असतात. लाडक्या बहिणींना आता जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे की आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. कारण की आता मे महिन्याचे पैसे मिळाले, तर मे महिन्याचे पैसे मिळाल्याच्यानंतर आता महिलांना एकच अपेक्षा आहे की जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर त्याची माहिती सांगतो. बघा, मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाला, त्यानंतर जूनचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. नंतर तुम्ही जर बघितलं त्यापूर्वी आता काही लाडक्या बहिणींना कधीच ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा या ठिकाणी पडताळणी सुरू केली आहे. यामुळे भरपूर अशा महिला आहे की त्यांना आता कधीच पैसे मिळणार नाही आहे. तर बघा, या महिलांना कधीच मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ. म्हणजेच काय, दिस वुमन विल नॉट गेट बेनिफिट ऑफ लाडकी बहीण योजना. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही नियम ठरवले होते. बघा, काही नियम होते, काही निकष होते. तर ते नियम या ठिकाणी महिलांनी फॉलो केलेले नाही आहे किंवा ते नियम या ठिकाणी पाळलेले नाही आहेत. म्हणजे सांगायचं हेतू असं आहे की अशा भरपूर महिला आहे की ज्यांनी नियमाबाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांनी नियमाबाहेर जाऊन फॉर्म भरलेले होते आणि फॉर्म भरून त्यांना ठिकाणी पैसेसुद्धा मिळत होते. कारण त्यावेळेस निवडणुकीचा माहोल होता, त्यामुळे अर्जाच्या ठिकाणी तपासणी झाली नाही. अर्जाच्या ठिकाणी तपासणी झाली नाही, त्यामुळे भरपूर अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी लाभ सरसकट मिळत होता, सरसकट त्यांना पैसे मिळत होते. मग आता त्या महिलांना एकच आशा होती की सर आम्हाला आणखी पैसे मिळाले पाहिजे, आम्हाला प्रत्येक हप्ता मिळाला पाहिजे, जसं इतर महिलांना मिळतो तसं त्यांनाही मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता या ठिकाणी नियम ठरवले, त्या नियमांप्रमाणे भरपूर अशा महिला आहे की त्या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत. आता अपात्र का झाल्या आहे? कारण की त्यांच्या अर्जाच्या ठिकाणी छाननी झाली आहे आणि अर्जाची छाननी झाल्यामुळे भरपूर महिला नियमामध्ये बसत नाही आणि नियमामध्ये बसत नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी अर्ज बाद झाले, त्यामुळे त्यांना पैसे येत नाही आहे. बघा, या नियमामध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज आता बाद केले जाणार आहे. यासाठी पुन्हा ठिकाणी पडताळणी सुरू झाली आहे. अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे. असं लक्षात आल्यावर सरकारने पुन्हा पडताळणी सुरू केली. यात तब्बल 2,500 सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाभ घेतलेला आहे. बघा, आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ज्या ठिकाणी आश्चर्यचकित व्हाल की ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत, जसे की आशा सेविका असतील किंवा ठिकाणी ग्रामपंचायत असतील किंवा अशा भरपूर ठिकाणी चांगल्या प्रकारे चांगल्या पोस्टवर असतील सरकारी महिला या ठिकाणी, म्हणजेच ज्या काही महिला आहेत त्या सरकारी या ठिकाणी नोकरीला आहेत, म्हणजेच गव्हर्नमेंट जॉबला आहेत, त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनीसुद्धा या योजनेमध्ये फॉर्म भरले होते. किती महिला आहेत? तर 2,500 महिला आहेत. लक्षात घ्या, 2,500 महिलांनी लाभ घेतलेला आहे. तर त्यांनासुद्धा ठिकाणी आता बाद करण्यात आलेलं आहे. पुढे बघा, आयकर विभाग करणार तपासणी. म्हणजेच काय? तर आता ठिकाणी आयकर विभागाकडून ठिकाणी माहिती मागवली जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची अट म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. परंतु अनेक महिलांनी या नियमाचं ठिकाणी उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता आयकर विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. आयकर विभाग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची माहिती सरकारला देणार आहे. यातून ज्या महिला आयकर भरतात, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच बघा, भरपूर अशा महिला की ज्या ठिकाणी आयकर या ठिकाणी भरत असतात, म्हणजेच कर भरत असतात. तर कर भरत असल्यामुळे नियम का असतो की ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला ठिकाणी कर भरतात, तर त्यांना आता ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. यावरून लक्षात घ्या की भरपूर अशा महिला की त्या ठिकाणी आता अपात्र होतील. त्यानंतर बघा, याचसोबत ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाही आहेत तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतला, त्यांनीही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत अशा महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. बघा, अशा भरपूर महिला आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. नंतर अशा भरपूर महिला आहे की ज्यांचं घर अडकीने व्यवस्थित आहे, त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या रहिवासी नाही आहेत तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहे. तर अशा भरपूर महिला आहे की त्यांच्या ठिकाणी आता अर्ज जे येतो त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत. सांगायचं होतं असं आहे की भरपूर महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत. आता ते बंद होण्याचं कारण एकच असू शकतं की तुम्ही नियमामध्ये बसत नाही. तर नियम कोणकोणते होते? तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे देखील 4 चाकी वाहन नसावं. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्यानंतर तुमच्याकडे ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे घर ठिकाणी चांगलं असलं, तर असे भरपूर असे महिला की ज्यांच्या ठिकाणी घरदार चांगलं आहे, त्यांच्याकडे 4 चाकी वाहने, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांनी फॉर्म भरला आहे, तर त्या महिला या योजनेतून बाद केल्या जाणार आहे. तर हे निकष आहे, या निकषामध्ये तुम्ही बसत नाही, त्यामुळे तुमच्या ठिकाणी पैसे आता बंद केले जाणार आहे. आणि ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता आला असेल त्यांचे पैसे कंटिन्यू मिळत राहतील, त्यांना जूनचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आता भरपूर अशा महिला की सर आता आम्हाला ठिकाणी मे महिन्याचे पैसे आले नाही आहे, तर मे महिन्याचे भरपूर अशा महिला की ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्याचं कारण 2 आहेत. एक तर त्या ठिकाणी अपात्र आहेत, दुसरं कारण आहे की त्यांच्या ठिकाणी आधार लिंक नाही आहे किंवा त्यांचं बँकेमध्ये KYC केलं नाही आहे, त्यामुळे त्यांना पैसे आले नाही. असाही प्रॉब्लेम मे महिन्याच्या हप्त्यामध्ये आला आहे. तर संपूर्ण जो पैसा आहे तो ठिकाणी सरकारकडे जमा आहे, तो पैसा वाटप करण्यासाठी सरकार ठिकाणी उत्सुक आहेत. फक्त महिलांनी बँकेत जाऊन आधार कार्ड या ठिकाणी अपडेट ठिकाणी हे चेक करायचे, KYC झाले की नाही हे चेक करायचे. तुमचं KYC असेल किंवा तुमचं ठिकाणी आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, लिंक केलं असेल, तर तुम्हाला पैसे पाठवले जातील. म्हणजेच मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र दिले जातील. तर मग पटापट लिहून पाठवा की तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले की नाही किंवा मेचा हप्ता आला की नाही हे लिहून पाठवायचं आहे. आता जूनचे पैसे कधी येतील? तर बघा, लक्षात घ्या, मे महिन्याचे पैसे तुम्हाला जून महिन्यामध्ये आले आणि जूनचे जे पैसे ते तुम्हाला आता येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय, त्याच्या ठिकाणी हालचाल सुरू झाली आहे. तुम्हाला ते पैसेसुद्धा ठिकाणी लवकरात लवकर वाटप होतील. म्हणजे सांगायचं होतं की आज संध्याकाळपर्यंत सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कधीही जमा होऊ शकतात असं सांगायचं आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की कधीही तुमच्या पुढचे जे दिवस आहे यामध्ये तुम्हाला कधीही पैसे जमा होऊ शकतात. मग आजही जमा होऊ शकतात, उद्याही जमा होऊ शकतात. त्यात तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका. जशी काही नवीन अपडेट आली तुम्हाला मी कळवणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले की पटापट लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.